तुम्ही कधी विचार केला आहे का की जर एखाद्या दूरच्या ग्रहावर अचानक असा एखादा संकेत मिळाला जो आपल्याला हे सांगेल की तिथे जीवन असू शकते, तर आपल्या पृथ्वीवर बसलेल्या शास्त्रज्ञांची आणि माणसांची हृदये कशा प्रकारे धडधडू लागतील. वर्ष होतं 2003. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीचे शास्त्रज्ञ शांतपणे मंगळ ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करत होते. अचानक त्यांना असं काहीतरी दिसलं ज्याची अपेक्षा कदाचितच कोणी केली असेल. तो होता मिथेन गॅस. आता तुम्ही विचार करत असाल की यात मोठी गोष्ट काय आहे? मिथेन तर पृथ्वीवरही मिळतो. मोठी गोष्ट ही होती की मिथेन असा एक गॅस आहे जो जास्त वेळ कोणत्याही ग्रहाच्या वातावरणात टिकू शकत नाही. सूर्याची किरणे आणि ग्रहाचे वातावरण त्याला तोडून नष्ट करून टाकते. म्हणजेच जर मंगळावर आज मिथेन अस्तित्वात आहे तर एकतर तो आता बनत आहे किंवा मग कुठून ना कुठून तरी पाझरत आहे. हाच तो क्षण होता ज्याने संपूर्ण वैज्ञानिक जगताला हलवून सोडले. मिथेनचा अर्थ असा असू शकतो की मंगळावर ज्वालामुखीच्या हालचाली अजूनही होतात किंवा मग कुठेतरी सूक्ष्म जीवाणू म्हणजेच मायक्रोब्स अजूनही श्वास घेत आहेत. हा शोध एका रहस्यासारखा होता. जसे अंधाऱ्या खोलीत अचानक एखादा लुकलुकणारा प्रकाश दिसवा आणि तुम्ही विचारात पडावे की हा चमत्कार आहे की धोका. आता बोलूया नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरबद्दल, ज्याने 2012 मध्ये मंगळाच्या पृष्ठभागावर लँडिंग केले. या रोव्हरने सुद्धा अनेकदा मिथेनला स्निफ म्हणजेच श्वास घेताना होण्याची क्रिया केली. कधी कधी त्याने म्हटले की हो, इथे मिथेन आहे, आणि कधी बोलला की नाही, सर्व साफ आहे. हा मिथेन असा गायब आणि प्रकट होत राहिला जसा एखादा लपलेला भूत असावा जो वारंवार नजरेस पडतो आणि पुन्हा ओझल होतो. क्युरॉसिटी रोव्हरने आपल्याला इतकं तर नक्की सांगितलं की मंगळावरील मिथेनची कहाणी कोणताही साधा किस्सा नाही. पण खरा प्रश्न तिथेच उभा राहिला. हा गॅस खडकांमधून निघत आहे की मग एखाद्या जीवाच्या श्वास घेण्याचा पुरावा आहे? रात्रीची वेळ होती. जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी कॅलिफोर्नियाच्या लॅबमध्ये बसलेल्या शास्त्रज्ञांचे डोळे कॉम्प्युटर स्क्रीनवर खिळलेले होते. काही सेकंदांपूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावरून पर्सिवरन्स रोव्हरने डेटा पाठवला होता. हा डेटा फक्त अंक आणि ग्राफच्या स्वरूपात होता, पण त्या अंकांमध्ये दडलेला होता संभाव्य जीवनाचा गुंजारव. पर्सिवरन्स रोव्हर, ज्याला 2021 मध्ये मंगळावर उतरवण्यात आले होते, त्याचे खरे मिशन फक्त फोटो काढणे नव्हते. त्याचे काम होते मंगळाच्या प्राचीन तलावांमध्ये आणि दऱ्यांमध्ये जाऊन हे पाहणे की कधी तिथे पाणी वाहिले होते की नाही, आणि जर होते तर काय तिथे सूक्ष्म जीवन म्हणजेच मायक्रोबियल लाईफची एखादी झलक उरली आहे का. पण या रोव्हरशी जोडलेली एक खास उमेद होती, ती म्हणजे मिथेनचे रहस्य उलगडणे. क्युरॉसिटी रोव्हरने आधीच हे सिद्ध केले होते की मिथेन गॅस मंगळाच्या वातावरणात अनियमित पद्धतीने येत जात राहतो. कधी त्याची पातळी अचानक वाढते तर कधी एकदम गायब होऊन जाते. हा पॅटर्न अगदी तसाच होता जसा एखाद्या लपलेल्या खजिन्याचा नकाशा असावा, ज्यामध्ये जागोजागी सुगावे लपलेले असतात. पर्सिवरन्सला या रहस्याच्या आणखी खोलवर जायचे होते. त्याने आपली खास उपकरणे, सॅम्पल कॅचिंग सिस्टीम आणि शेरलॉक व पिक्सेल सारखी विश्लेषण यंत्रे वापरण्यास सुरुवात केली. ही उपकरणे दगड आणि मातीच्या अत्यंत छोट्या छोट्या भागांची तपासणी करू शकतात, जेणेकरून हे करावे की कुठे त्यांच्यात ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स म्हणजेच जैविक रेणू तर नाहीत. पर्सिवरन्सला एका ठिकाणी पाठवले गेले होते, जेझिरो क्रेटर. हा एक सुकलेला खड्डा आहे, पण शास्त्रज्ञ मानतात की अब्जावधी वर्षांपूर्वी हा एक विशाल तलाव असायचा. विचार करा, जिथे आज फक्त सुकी धूळ आणि लाल दगड विखुरलेले आहेत, तिथे कधी खोल निळ्या पाण्याच्या लाटा उसळत असतील. त्या लाटांसोबत कदाचित छोटे छोटे सूक्ष्म जीव पोहत असतील. जर मंगळावर जीवन कधी होते तर त्याचे सर्वात मजबूत पुरावे इथेच लपलेले असू शकतात. पर्सिवरन्सने जेझिरो क्रेटरच्या खडकांना खरवडून त्यांचे नमुने गोळा केले आणि त्यांचे सूक्ष्म स्तरावर अध्ययन केले. परिणाम चकित करणारे होते. काही खडकांमध्ये कार्बन संयुगे मिळाली. कार्बन हाच तो आधार आहे ज्यावर पृथ्वीवर जीवन उभे आहे. आता विचार करा, हा शोध शास्त्रज्ञांसाठी कसा होता?
एकीकडे ते आनंदाने नाचू लागले की हो, जीवनाचा धागा कदाचित इथून सुरू होऊ शकतो. पण दुसरीकडे भीती सुद्धा होती. काय हे सर्व फक्त ज्वालामुखीच्या हालचालीचा परिणाम आहे? कारण पृथ्वीवर सुद्धा मिथेन 2 पद्धतींनी बनतो. एक बायोलॉजिकल प्रोसेस म्हणजे जिवंत जीवाणूंद्वारे, आणि दुसरा जिओलॉजिकल प्रोसेस म्हणजे खडक आणि मिनरल्समधील रासायनिक प्रतिक्रियेतून. म्हणजेच मंगळावर मिळालेल्या मिथेनचे सत्य या दोन्हीपैकी काहीही असू शकते. शास्त्रज्ञ स्वतः मानतात की हे रहस्य एखाद्या गुन्ह्याच्या कोड्यासारखे आहे, ज्यामध्ये प्रत्येक सुगावा एका नवीन गुंतागुंतीला जन्म देतो. पर्सिवरन्स रोव्हरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे त्याची सॅम्पल कॅचिंग सिस्टीम. म्हणजेच तो मंगळावरून दगड आणि मातीचे तुकडे सील करून छोट्या छोट्या ट्यूब्समध्ये भरत आहे. आज हे नमुने जेझिरो क्रेटरच्या पृष्ठभागावर सुरक्षित ठेवले जात आहेत. भविष्यात नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी मिळून एक मार्स सॅम्पल रिटर्न मिशन पाठवतील, जे या ट्यूब्सना पृथ्वीवर परत आणेल. विचार करा, ज्या दिवशी हे नमुने पृथ्वीवर पोहोचतील त्या दिवशी माणूस पहिल्यांदा आपल्या प्रयोगशाळांमध्ये मंगळाची खडी माती आणि दगड स्पर्श करून त्यांचा अभ्यास करेल. तिथेच या मिथेन रहस्याचा अंतिम पदर उघडू शकतो. पण तोपर्यंत प्रत्येक नवीन डेटा एका रहस्यमयी कहाणीसारखा आहे. कधी पर्सिवरन्स सांगतो की त्यांनी जैविक रेणूंचे संकेत पाहिले, तर कधी म्हणतो की कोणताही स्पष्ट पुरावा मिळाला नाही. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की आपण अशा जागी उभे आहोत जिथे प्रत्येक उत्तर आपल्यासोबत एक नवीन प्रश्न घेऊन येते. पृथ्वीवर बसलेले सामान्य लोक जेव्हा या बातम्या ऐकतात तेव्हा त्यांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न येतो. आपण खरोखरच ब्रह्मांडात एकटे आहोत का? हा प्रश्न कोणत्याही सायन्स फिक्शन फिल्मचा डायलॉग नाही, तर विज्ञानाची सर्वात मोठी तहान आहे. पर्सिवरन्स रोवरने आतापर्यंत जे काही शोधले आहे त्याने आपल्याला हे समजावून सांगितले आहे की मंगळ हा मृत ग्रह नाही. तिथे काहीतरी आहे, असं काहीतरी जे शास्त्रज्ञांना सतत आकर्षित करत आहे. मिथेनचं हे नृत्य किंवा लपाछपीचा खेळ कदाचित एखाद्या खोल सत्याचा संकेत आहे. कधीकधी हे विचार करून अंगावर काटा येतो की जर खरोखरच मंगळाच्या मातीखाली छोटे छोटे जीवाणू लपलेले असतील तर याचा अर्थ असा होईल की जीवन ही कोणती अनोखी घटना नाही, तर ब्रह्मांडाचा एक नियम आहे. कहाणीची सुरुवात आपण एका रहस्यमयी घटनेनं केली होती. 2003 मध्ये अचानक मंगळाच्या वातावरणात मिथेनची झलक. पण हे रहस्य काही एका क्षणात बनले नाही. हे तर दशकांपासून हळूहळू विकसित होत होते. मंगळाकडे सर्वात आधी मोठ्या प्रमाणावर मिशन पाठवले गेले होते. 1970 आणि 1980च्या दशकात नासाच्या वायकिंग लँडर्सनी मंगळाच्या मातीत जीवनाचे संकेत शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही प्रयोग केले ज्यांचे परिणाम इतके गुंतागुंतीचे होते की शास्त्रज्ञ स्वतः चक्रावून गेले. एका प्रयोगानं संकेत दिले की मातीत काही जैविक हालचाल होत आहे, तर दुसऱ्या टेस्टमध्ये सर्व काही सामान्य निघाले. परिणामी स्पष्ट उत्तर मिळाले नाही. मग आले मार्स ग्लोबल सर्व्हेयर 1996 आणि मार्स ओडिसी 2001 सारखे ऑर्बिटर्स. या उपग्रहांनी मंगळाचा पृष्ठभाग आणि वातावरणाचा विस्तारानं अभ्यास केला. पण त्यांचे तंत्रज्ञान मिथेनसारख्या छोट्या छोट्या रेणूंना थेट पकडण्यासाठी पुरेसे नव्हते. असला गेम चेंजर ठरले मार्स एक्सप्रेस मिशन ESA 2003. याच्या एका उपकरणानं मंगळावर मिथेनचं निशाण नोंदवले. इथूनच शास्त्रज्ञांमध्ये वाद सुरू झाला. हा जीवनाचा पुरावा आहे की फक्त खडकांचा खेळ? यानंतर नासाचे क्युरोसिटी रोवर 2012 मध्ये मैदानात आले. या रोवरनं अनेकदा छोट्या छोट्या क्षणांसाठी मिथेन शोधला. 2019 मध्ये तर अशी बातमी आली की क्युरोसिटीनं आतापर्यंतचा सर्वात मोठा मिथेन स्पाइक नोंदवला आहे, जवळपास 21 पार्ट्स पर बिलियन. पण विचित्र गोष्ट ही होती की जेव्हा युरोपचा एक्झोमार्स गॅस ऑर्बिटर 2016 वरून मंगळाचा अभ्यास करायचा तेव्हा त्याला कोणताही मिथेन मिळायचा नाही. म्हणजेच जमिनीवर असलेला रोवर आणि वरून पाहणारा ऑर्बिटर दोघांच्या कहाण्या वेगवेगळ्या होत्या. हे कोडे अजूनच गुंफले गेले जसे एखादे गुन्ह्याचे ठिकाण असावे.
जिथे दोन साक्षीदार वेगवेगळे जबाब देत आहेत. आता बोलूया भविष्याबद्दल. पर्सिवरन्स रोवर आधीपासूनच नमुने गोळा करत आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये मार्स सॅम्पल रिटर्न मिशन 2030च्या आसपास हे नमुने पृथ्वीवर आणेल. पृथ्वीच्या आधुनिक प्रयोगशाळांमध्ये आपण हे जाणून घेऊ शकू की त्या खडकांमध्ये आणि मातीत असलेले कार्बन संयुगे जैविक आहेत की फक्त भूगर्भीय. दुसरे मोठे मिशन आहे एक्झोमार्स रोवर, जे युरोप आणि रशिया मिळून लॉन्च करू इच्छितात. याचे काम असेल मंगळाच्या पृष्ठभागाखाली साधारण 2 मीटर खोलीपर्यंत ड्रिल करणे. कारण जर काही जीवन असेल तर ते पृष्ठभागावर मिळणार नाही तर खोलीमध्ये मिळेल, जिथे सूर्याची किरणं आणि रेडिएशन पोचत नाहीत. या व्यतिरिक्त नासा आणि स्पेसएक्स सारख्या खाजगी संस्था सुद्धा भविष्यात मंगळावर मानव मिशन पाठवण्याची योजना आखत आहेत. विचार करा, जेव्हा माणूस स्वतः मंगळाची माती खोदून नमुने पाहिलं तेव्हा मिथेनाचा पेच कदाचित मिनिटात सुटेल. आता जरा त्या भविष्याची कल्पना करा, जेव्हा एखाद्या दिवशी नासा ही घोषणा करेल, आम्ही मंगळाच्या मातीत सूक्ष्म जीवांचे फॉसिल्स शोधले आहेत, किंवा मग म्हणेल मंगळाच्या खाली अजूनही सूक्ष्म जीवाणू जिवंत आहेत. त्या दिवशी मानवी इतिहास कायमचा बदलून जाईल. कारण हे सिद्ध होईल की जीवन केवळ पृथ्वीपुरते मर्यादित नाही. ब्रह्मांडाचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक ग्रह, प्रत्येक तारा कुठेतरी जीवनाचा पाळणा असू शकतो. विचार करा, माणसाने हजारो वर्ष आकाशाकडे पाहिले आणि स्वतःला एकटे समजले. पण मिथेनचे हे रहस्य कदाचित आपल्याला सांगून जाईल की आपण एकटे नाही आहोत. कदाचित ब्रह्मांडात जीवन हा एक सामान्य नियम आहे, अपवाद नाही. जेव्हा ही बातमी सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा प्रत्येक माणसाच्या डोळ्यात एक चमक असेल. कोणी म्हणेल, तर खरोखर दुसऱ्या ग्रहावरही जीवन आहे? कोणी घाबरेल, जर ते जीव आपल्यापेक्षा वेगळे आणि धोकादायक निघाले तर? कोणी दार्शनिक अंदाजात विचार करेल, जर जीवन ब्रह्मांडात सामान्य आहे तर मग आपले अस्तित्व किती छोटे आणि किती खास आहे. हा शोध फक्त विज्ञानच नाही तर धर्म, दर्शन आणि संस्कृती या सर्वांना बदलून टाकेल. कारण हा प्रश्न फक्त शास्त्रज्ञांचा नाहीये, हा प्रश्न माणुसकीच्या आत्म्याशी जोडलेला आहे. आज 2026 मध्ये उभे राहून आपण हे म्हणू शकतो की मंगळाचं मिथेन अजूनही एक न सुटलेले कोडे आहे. कधी हा गॅस अचानक प्रकट होतो, कधी गायब. कधी हा जीवनाचा संकेत वाटतो तर कधी केवळ खडकांचा खेळ. पण हीच तर विज्ञानाची सुंदरता आहे. प्रत्येक रहस्य आपल्याला शोधाकडे ढकलते. प्रत्येक प्रश्न आपल्याला नवीन मिशन बनवण्यास भाग पाडतो. कहाणी पुन्हा तिथेच येते जिथून सुरू झाली होती. एक रहस्यमय गॅस जो मंगळाच्या लाल धुळीत आणि थंड वाऱ्यांमध्ये आपला लपाछपीचा खेळ खेळत आहे. कदाचित हा एखाद्या प्राचीन जीवनाचा अंतिम श्वास आहे, किंवा मग केवळ खडकांचा भ्रम. पण एक गोष्ट तर नक्की आहे, मिथेनचे हे रहस्य माणुसकीला पुढे जाण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी नेहमी चिथावणी देत राहील. आणि ज्या दिवशी याचे सत्य समोर येईल त्या दिवशी आपण सर्व हे समजून घेऊ की ब्रह्मांड फक्त तारे आणि ग्रहांचे नाही तर कथा आणि जीवनाचे सुद्धा घर आहे. तुम्हाला काय वाटते, मंगळावर खरोखर जीवन असू शकते? आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.